आज आपल्या शिवजन्मभूमीमध्ये पिंपळवंडी ह्या गावी जो निर्दयी आणि एक गंभीर किळसवाना असा प्रकार घडलेला आहे, त्या प्रकाराचा आम्ही सर्व वकील बांधव प्रथमतः निषेध व्यक्त करतो। हा जर प्रकार बघितला तर हा आपल्या शिवजन्मभूमीमधील हा पहिलाच प्रकार अशी घटना म्हणावी लागेल। ही घटना म्हणजे जी मानवी स्वभाव असतो आणि ज्या मानवी भावना असतात याचा दुर्दैवी अंत कुठेतरी झालेला आहे का, हे मानवी जीवन पुढे चाललं आहे याचा नक्की विचार करण्याजोगी ही अशी घटना आहे। तर हा जो आरोपी आहे ह्या आरोपीला कायद्याने कठोरात कठोर कशी शिक्षा होईल यासाठी आम्ही जुन्नर वकील बांधव सर्वजण एकत्र आहोत आणि हा खटला भविष्यात फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये कसा चालेल आणि ह्या आरोपीला फाशीची शिक्षा कशी मिळेल आणि ही फाशीची शिक्षा मिळाल्याशिवाय आम्ही वकील बांधव शांत बसणार नाही आणि त्याला कायद्याने हा धडा मिळणारच। हे सर्वांना आम्ही सर्वजण ह्या गोष्टीसाठी एक बांधील आहोत, कारण ही घटना जी आहे ही पिंपळवंडी गावावर जरी घडलेली असली तरी एक मानव म्हणून, एक वकील म्हणून ह्या समाजाप्रती एक आमची अशी एक जबाबदारी आहे। त्याच्यामुळे ह्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि ह्या आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। काल रात्री जी पिंपळवंडी या ठिकाणी जी लहान मुलीवर जो अत्याचार झालाय, जी घटना घडली, त्या घटनेचा प्रथमतः जुन्नर तालुका वकील बार असोसिएशनच्या असोसिएशनच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो। आणि ही जी पहिलीच जी घटना शिवजन्मभूमीमध्ये घडलेली आहे, यानंतर पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी आम्ही या आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ती पण लवकरात लवकर मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे, जेणेकरून भविष्यामध्ये अशी घटना करताना किंवा घटना घडणार नाही यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू। पिंपळवंडी येथे घडलेल्या ह्या अतिशय निंदनीय घटनेचा प्रथमतः जुन्नर तालुका वकील बार असोसिएशनतर्फे आम्ही निषेध व्यक्त करतो। शिवछत्रपतींच्या या पावन स्पर्शाने पावन झालेल्या शिवजन्मभूमीत अशी घटना घडणे म्हणजे अतिशय निंदनीय बाब आहे। त्याबाबत आमच्या वकील बार असोसिएशनतर्फे आम्ही निषेध नोंदविलेलाच आहे, परंतु ह्या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा होईल किंवा त्यापेक्षा अजून कोणती कठोर शिक्षा करता येईल यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात हा मॅटर चालावा यासाठी वकील बार असोसिएशन लवकरात लवकर प्रयत्न करणार आहे आणि ह्या आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल अशीच आमची न्यायव्यवस्थेकडे मागणी आहे। काल जी पिंपळवंडी गावी घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी अशी आणि काळीमा फासणारी घटना आहे। तसं बघायला गेलं तर त्या मुलीचं वय तरी काय होतं आणि आज आपण पाहतो की कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिला नाही असं आपल्याला ह्या घटनेतून दिसतंय आणि ह्या घटनेचा खरोखर निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहे। तसंच आमच्या बारच्या वतीने सुद्धा आम्ही सांगितले की कोणत्याही आरोपीला आम्ही संरक्षण देणार नाही किंवा त्याच्या वतीने कोणी त्याचे बाजू मांडणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हा जो संदेश आहे हा सगळ्यांना जावा म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन हा निषेध व्यक्त करतोय। झालेल्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि ह्या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाकडे ही केस वर्ग व्हावी यासाठी आम्ही सुद्धा मंत्री महोदयांशी किंवा अनेक जे काही संघ आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करून लवकरात लवकर ही केस निकाली होऊन या आरोपीला फाशी शिक्षा व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे। धन्यवाद। सदरची घटना ही जी झालेली आहे जुन्नर तालुक्यात, जुन्नर तालुका हा शिवजन्मभूमी आहे आणि जुन्नर तालुका ह्या छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असल्या कारणाने ही जी घटना झालेली ह्या परिसरामध्ये हिचा मी पहिला तो जाहीर निषेध व्यक्त करते आणि ही केस आमच्या जुन्नर न्यायालयामध्ये फास्ट ट्रॅकवर चालण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, आमचा जुन्नर बार, आणि ह्या आरोपीला ही शिक्षा झालीच पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्व बार एकत्र येऊन आमच्या अध्यक्ष कार्यकारिणी सगळे एकत्र येऊन आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याबाबत।